नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आज भारत येथील मॉरिशस विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ अशी मानद पदवी प्रदान केली. यावेळी राष्ट्रपतींनी युवकांशी संवाद साधताना भारताबरोबर जवळचे नाते निर्माण करण्याचे आवाहन केले. आपल्या भूतकाळाबद्दल अभिमान बाळगण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी भारताशी मैत्री करा, असं मुर्मू म्हणाल्या. मुर्मू या मॉरिशसच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या त्या प्रमुख पाहुण्या असतील. गुगलने आपल्या जेमिनी AI चॅटबाबत मोठा निर्णय घेतलाय. गुगलने सांगितले की जेमिनी AIला या वर्षीच्या जागतिक निवडणुकांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यापासून रोखणार आहेत. निवडणुकीत या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतलाय. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला जेव्हा जनरेटिव्ह AI प्रगती इमेज आणि व्हिडिओ जनरेशनसह वापरकर्त्यांमध्ये चुकीची माहिती आणि फेक न्यूजबद्दल चिंता व्यक्त करण्यात येते. यामुळे हे धोके लक्षात घेऊन सरकार या तंत्रज्ञानाचे नियमन करण्याचा विचार करते. पोखरण हे भारताचे स्वावलंबन, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाचे साक्षीदार बनले, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी काढले. पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे तिन्ही संरक्षण दलाच्या भारत शक्ती या समन्वयित सराव सुमारे 50 मिनिटे चालला. येथे स्वदेशी बनावटीच्या संरक्षण उत्पादने उपकरणांची प्रात्यक्षिके करण्यात आली. जैसलमेर शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर हा सराव आयोजित करण्यात आला होता. स्वदेशी बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजसने गर्जना करत आकाश भरारी मारली आणि प्रगत तंत्रज्ञानयुक्त हलके हेलिकॉप्टर MK4ने उड्डाण करत आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. तर मुख्य लढाऊ रणगाडे अर्जुन आणि K9 वज्र, धनुष आणि सारंग यांच्या तोफखाना यंत्रणांनी जमिनीवर मारा करून आपली ताकद अधोरेखित केली. पिनाक उपग्रह प्रणालीद्वारे संचालित यंत्रणा आणि अनेक ड्रोनने प्रेक्षकांना भुरळ घातली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही कार्यक्रमात उपस्थित होते. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी आज विश्वासदर्शक ठराव 157 मतांनी जिंकला. दहल यांच्यावरील हा तिसरा विश्वासदर्शक ठराव असे वृत्त NIAने दिले होते. नेपाळ संसदेत आजच्या विश्वासदर्शक ठरावात एकूण 268 मते पडली. पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या बाजूने 157 मतं पडली, तर 110 खासदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले. यावेळी नेपाळी फेडरेशन संसदेतील एका खासदाराने गैरहजेरी लावली. स्वदेशी एव्हिओनिक्स प्रणाली आणि उच्च अचूक सेन्सॉर पॅकेजने सुसज्ज अग्नी 5 या MIRV तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या क्षेपणास्त्राची सोमवारी यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी DRDOच्या पथकाचे नेतृत्व क्षेपणास्त्र तज्ज्ञ R शिनारानी यांनी केले. या सोमवारी डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून हे क्षेपणास्त्र यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. शिनारानी या 57 वर्षाच्या असून त्या DRDOच्या हैदराबाद येथील ॲडव्हान्स सिस्टम लॅबोरेटरीच्या कार्यक्रम संचालक म्हणून कार्यरत आहेत. राणी यांच्या नेतृत्वाखाली DRDOने अनेक अण्वस्त्रांसह क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. यामुळे भारत केवळ जगातील बलाढ्य देशांच्या यादीत सामील झाला असून यामुळे आता चीनची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने फेरसुनावणी घ्यावी, यासाठी मध्यस्थी करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बार काउन्सिलचे अध्यक्ष आदित्य अग्रवाल यांनी याबाबत राष्ट्रपतींना पत्र पाठवले. विविध राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या कंपन्यांची नावे उघड केल्यामुळे त्या कंपन्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. कमी देणग्या मिळालेल्या पक्षांकडून कंपन्यांच्या छळाची शक्यता नाकारता येत नाही. स्वेच्छेने देणग्या देताना त्यांना देण्यात आलेल्या वचनाचा हा भंग आहे, असे अग्रवाल यांनी पत्रात म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, जेणेकरून या संपूर्ण खटल्याची फेरसुनावणी होऊ शकेल व देशाची संसद, राजकीय पक्ष, कंपन्या व सामान्य जनतेला संपूर्ण न्याय मिळू शकेल, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू यांनी मालदीवच्या वस्ती असलेल्या 187 बेटांपैकी 36 बेटे चीनी पर्यटन आस्थापनांना भाड्याने दिली आहेत. चीनी आस्थापने 12 सहस्त्र कोटी रुपये खर्च करून या बेटांच्या पर्यटनासाठी विकास करणार आहे. मागील चीन दौऱ्यात राष्ट्रपती मुइझ्झू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 मासात 4 लाख चीनी पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते. टाटा सन्स आणि PSMCने 51,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मेगा सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन फॅसिलिटी बनवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुप PMC सोबत एकत्र येत फॅब्रिकेशन फॅसिलिटीचा प्रकल्प उभारतीये. फॅसिलिटीमधून दर महिन्याला 50,000 वेफर्स तयार केले जाणार आहेत. त्यामुळे भारतातील पहिली सेमीकंडक्टर चिप 2026 मध्ये पुढे येईल. आजचा दिवस अतिशय आनंदाचा व महत्त्वाचा असल्याचं टाटा सन्सचे चेअरमन चंद्रशेखर नटराजन यांनी म्हटले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कोणत्याही भारतीयांचे नागरिकत्व जाणार नाही. या कायद्यात कोणाचेही नागरिकत्व रद्द करण्याची तरतूद नाही, असा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी दिला.
CAAच्या माध्यमातून हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन यांना भारतीय नागरिकत्व देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सन्मान केलाय असे ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पुन्हा एकदा जो बायडन विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा सामना रंगणार आहे. आज 13 मार्च सकाळी ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळाली, तर बायडन यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणुकीत एक दिवसाआधीच म्हणजेच 12 मार्चला विजय मिळाला होता. त्यामुळे आता मागील निवडणुकीप्रमाणेच हे दोन नेते राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे वृत्त CNN ने दिले आहे. पश्चिम रशियातील विमानतळावरून उड्डाण घेत असताना 15 जणांना घेऊन जाणारे लष्करी वाहतूक विमान मंगळवारी कोसळले, अशी माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली. इवानोव प्रदेशात 8 कर्मचारी आणि 7 प्रवासी असलेले LI-76 विमान कोसळले, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील एका शहरात संशयास्पद वायूचा स्फोट झाला. येथील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भीषण स्फोटाचा एकाच मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. या घटनेत अनेक इमारती आणि वाहनांचेही मोठे नुकसान झाले, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलंय. संयुक्त राष्ट्र दहशतवादाचा मुकाबला करत असताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जागतिक दहशतवाद्यांच्या काळ्या यादीमध्ये दहशतवाद्यांना टाकण्यापासून रोखणे हा दुटप्पीपणा आहे, असे भारताने म्हटले. या टीकेचा रोख चीन आणि पाकिस्तानकडे होता. पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याच्या प्रयत्नांना या दोन देशांनीच नेहमीच अटकाव केलाय. आपल्या संस्थांच्या नियामक संस्थांमध्ये मांडण्यात आलेले प्रस्ताव आपल्या सदस्यांकडून कोणताही ठोस कायदेशीर किंवा सुरक्षा परिषदेचा ठरावाचा आधार नसताना रोखला जातो. याकडे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंबोज यांनी म्हटलंय. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या अनुषंगाने सोमवारी झालेल्या कृती पद्धतीवरील खुल्या चर्चेत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा अनेकांकडून विरोध करण्यात आलाय. लागू झाल्यानंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैरमुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. केवळ हिंदू, शेख, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन निर्वासितांनाच भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. यातच आता दक्षिणात अभिनेता थलपती विजयने नाराजी व्यक्त करत हा कायदा अमान्य केलाय. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिएलिटी शो महाराष्ट्राची हास्य जत्राची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या शहरांमध्ये धमाल करतानाचे त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हास्य जत्रेतील प्रत्येक कलाकार त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशामध्येच आता अभिनेत्री नम्रता संभेरावने एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.